तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. तर पुणे पोलिसांनी सध्या एक PTP नावाचं एक नवीन ॲप लॉन्च केलं आहे. तर त्या ॲपमार्फत सध्या पुणेकरांवरती दंड आकारले जाणार आहेत. तर जे कोणी वाहतुकीचं उल्लंघन करतील, जे कोणी सिग्नल तोडतील किंवा काही इतर कोणत्याही प्रकारचं वाहतुकीचं उल्लंघन जर एखाद्या वाहनावरून होत असेल तर त्याच्यावरती त्या ॲपमार्फत दंड आकारले जाणार आहेत. तर विषय असा आहे की त्या ॲपवरती दंड आकारले जाणारे हे आपल्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती असणार आहेत, कारण पोलिसांनी ते अधिकार आपल्या नागरिकांना दिले आहेत. जे कोणी स्विगी ड्रायव्हर असतील, झोमॅटोवाले असतील, रिक्षा चालक असतील किंवा इतर जे रेग्युलर सिग्नलला ज्यांची रहदारी जास्त असते अशा ठिकाणी जे रेग्युलर वाहन चालवतात, तर अशा लोकांसाठी ते ॲप यूज करायला दिले आहे. आणि आपणही कोण समोर व्यक्ती येत असेल तर त्याचा फोटो आपण त्या ॲपमध्ये अपलोड करायचा आहे आणि तो फोटो जाणार पोलीस आयुक्तालयापर्यंत, मुख्यालयापर्यंत त्यांच्या तिकडे जाणार आणि तिकडनं ते त्याच्यावरती दंड आकारणार. तर आपण फक्त त्याच्यामध्ये त्याचा फोटो आणि त्याची काय म्हणजे त्याची चुकी काय म्हणजे रॉंग साईड आहे किंवा ट्रिपल सीट आहे, काय नो पार्किंगमध्ये आहे किंवा असं अन्य कोणत्याही प्रकारच्या समजा तो गुन्ह्यामध्ये असेल तर त्याची फक्त आपण खाली मेन्शन करायचं की अशाच्या कंडिशनमध्ये आहे म्हणून. तर त्यानुसार पोलीस पुढची प्रोसेस करणार आणि त्याच्यावरती ई चलन मार्फत दंड आकारला जाणार आहे. तर ह्याच्या दोन बाजू आहेत मित्रांनो. तर हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल, कारण ह्याचे परिणाम चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत. कारण दंड आकारण्याचा अधिकार हा फक्त पोलिसांना आहे आणि पोलिसांमध्येही दंड आकारण्याचा अधिकार फक्त अधिकाऱ्यांना आहेत. काय कॉन्स्टेबललाही नियमानुसार दंड आकारता येत नाही. दंड आकारण्याचा अधिकार फक्त अधिकाऱ्याला असतो आणि अधिकारी दंड आकारू शकतो. तर अशा प्रकारे हे ॲपचं पोलिसांनी आता सध्या काढलेलं आहे. तर आपण चांगली एक बाजू समजून घेऊ पहिल्यांदा, नंतर आपण त्याचे वाईट परिणामही समजून घेऊ. कारण चांगली बाजू एक अशी असू शकते की तर वाहतूक नियम तोडणाऱ्यांना आळा बसू शकतो याच्यामार्फत आणि ट्रॉफिकची समस्या याच्यातून दूर होऊ शकते. कारण त्याच्यातून असंही दिलेलं आहे की कुठं खड्डा असेल, कुठं ट्रॉफिक जाम असेल तर असे हे फोटो त्याच्यावरती अपलोड करायचे आहेत. पण मला तर वाटतं याच्या फक्त खड्ड्या बिड्ड्याचं कोणी सिरियसली घेणार नाही. तर कुठं ट्रॉफिक जाम असेल ते सिरियसली कोणी घेणार नाही. फक्त पोलीस ऑफिसमध्ये बसून जे फोटो आले असतील त्याच्यावरती फक्त दंड आकारणार आणि ते शांत बसणार, एवढंच उद्दिष्ट करणार पोलीस. कारण मला वाटत नाही कोण आपण खड्ड्याचा फोटो टाकला आणि 24 तास त्याच्यावरती तर त्या फोटोची अंमलबजावणी वगैरे होईल असे. तर हे फक्त पोलीस आपलं काम सोपं करण्यासाठी केलं असं मला वाटतंय. आणि दुसरी बाजू म्हणजे ह्याची वाईट परिणामही असू शकतात, कारण विनाकारण कोणावरही दंड आकारला जाणार ह्या अशा सिस्टममधून. कारण कोणी कुठेही थांबून कोणाचा कसाही फोटो काढू शकतो. दुसरी बाजू अशी आहे की एखादा फोटो काढणार जर सापडला आणि एखाद्या वाहन चालकाने बघितलं आणि त्यांच्यात जर वाद झाला तर तो काय पोलिसांपर्यंत जाणार, परत ते मॅटर वाढणार, त्या विनाकारण एखाद्याला त्याच्यात अडकवले जाणार तर असे प्रॉब्लेम होऊ शकतात अशामधून. तर जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटही आहे. पोलिसांनी आपलं काम सोपं केलंय, पण ह्याच्यात नागरिकांमध्येही वाद होण्याची शक्यता आहे. कारण नियमानुसार म्हणायला गेलं तर नागरिकांना हे अधिकारच नाही आहेत की एखाद्या वाहनाचा फोटो काढून त्याच्यावरती कारवाई करणे. शासनाने असं कुठं सांगितलेलं नाही आहे. तर याच्या विरोधात आहे ना, तर या सिस्टमच्या विरोधात खूप संघटना आता ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. आता 5 मार्च पासून काही संघटनांनी संपचा चक्काजामचा इशारा दिलेला आहे. तर खरंच असं होऊ शकतं, कारण ही खरंच चुकीचा निर्णय आहे. खरंच तुम्हाला एक तर तुम्ही कॅमेऱ्यामार्फत लोकांवरती कारवाई करताय, विनाकारण थोडंसं कुठं मागं पुढं असेल तरी तुम्ही ऑफिसमध्ये बसून मस्त सिस्टममधून तुमचं काम करताय, फाईन मारताय आणि आत्ता परत तुम्ही लोकांच्या हातात ही यंत्रणा दिलेली आहे. पण लोकांच्या हातात ही यंत्रणा देणं खरंच चुकीचं आहे. तर कोणी कुणाचा असा फोटो काढून टाकणार आणि तुम्ही तिकडनं कारवाई करणार, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती नसणार की काय नेमकं काय प्रकार घडलाय तिथं. तुम्ही फक्त फोटो बघणार आणि त्याच्यावरती कारवाई करणार. एखाद्याची गाडी ब्रेकडाऊन झाली असेल, एखाद्याची पंक्चर झाली असेल तर त्यांनी समजा रस्त्याच्या कडेला कुठं लावली असेल आणि त्यांनी समजा एखाद्याने फोटो काढून टाकला की नो पार्किंगमध्ये गाडी थांबली म्हणून, तर तुम्ही कारवाई करणार. पण त्याची काय नेमकी बाजू काय ही पण समजून घेतली पाहिजे. तर चुकीची लोक याच्यात खूप भरडली जाणार या सिस्टममधून. कारण फोटो काढणाऱ्याला आणि तर बक्षीसही जाहीर केलेलं आहे. 50,000, 25,000, 30,000, 20,000, 10,000 अशा पट्टीमध्ये काहीतरी बक्षीसही आहेत. तर याच्यावरती झोमॅटो किंवा स्विगी वाले जे आहेत त्यांना याच्यावरती ट्रेनिंग काहीतरी दिली असं व्हिडिओ बघितला होता सोशल मीडियावरती. कसं इन्स्टॉल करायचं आणि आपण ह्याची कार्यवाही कशी करायची. तर इन्स्टॉल करायला त्यांना काहीतरी सांगितलं होतं की तुमची जी गाडी आहे त्या गाडीवरती कोणताही फाईन नसला पाहिजे ई चलन मार्फत. जेव्हा तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करणार आणि इन्स्टॉल करताना तुम्ही जो तुमचा मोबाईल त्याच्यामध्ये रजिस्टर करणार, तोच मोबाईल नंबर जर तुमच्या कोणत्याही वाहनावरती रजिस्टर असेल आणि त्याच्यावरती ई चलन असेल तर ते ॲप तुमच्या त्या नंबरवरती रजिस्ट्रेशन होत नाही. कारण तुमच्या जर गाडीवरती जर चलन असेल तर तुम्ही दुसऱ्यावरती कारवाई करू शकत नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
की तुमच्या गाडीवरती कारवाई तर तुमच्याच गाडीवरती समजा दंड असेल, कोणता ई चलन मार्फत किंवा कसला खटला असेल, तर तुम्ही दुसऱ्याच्या गाडीवरती कारवाई करू शकत नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, पण हे खरं म्हणजे नागरिकांनाच कारवाई करण्याचा अधिकार देणं हे पोलिसांचं कुठेतरी चुकतं असं मला वाटतं वैयक्तिक. आपल्याला काय वाटत असेल तर आपण कमेंटमध्ये सांगा. त्याच्यात खूप सारे ऑप्शन आहेत त्या ॲपमध्ये, तर इन्स्टॉल करून आपल्याला ते रजिस्ट्रेशन करून यूज करायचं आहे. आणि एक तर आत्ता नवीन अजून परत त्यांनी नवीन हे असं काढलंय की ज्यांची कोणाची ई चलन पेंडिंग आहेत तर त्यांनी 30 दिवसात ई चलन भरायचे आहेत. मलाही मेसेज आलेला आहे, नोटीस आलेली आहे PDF मार्फत, तर ते पण 30 दिवसात भरायचं आहे. 30 दिवसात जर तुम्ही ते भरलं नाही तर तुमचा परवाना किंवा लायसन, जे परवानाधारक गाड्या असतील किंवा टुरिस्टच्या गाड्या असतील, रिक्षा असतील, टॅक्सी असतील किंवा ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतील, त्यांचे परमिट रद्द होणार आणि त्यांचे लायसन्स रद्द होणार. तर असंही त्यांनी काढलेलं आहे. तर खरंच हे चुकीचं वाटतं कुठंतरी. सर्वसामान्य माणसांच्या हे खूप घातक ठरणारे हा निर्णय. मी तर ई चलनचं समजू शकतो, जे काय पहिलं असेल तर ठीक आहे, पण मला तर ह्या PTP जो ॲपचा जो त्यांनी विषय काढलेला आहे हा खरंच तर सर्वसामान्यांना याच्यातून नाहक त्रास होणार आहे, कुणालाही विनाकारण दंड आकारण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, मला तर चुकीचं वाटतं हे. आपल्याला कसं वाटतं कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद. इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.